केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेनिमित्त ठाणे महानगरपालिकेतर्फे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध परीक्षा केंद्रावरती विशेष जनजागृती महाअभियान राबवण्यात आले। या अभियानाद्वारे ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्या UPSC परीक्षा मार्गदर्शन उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली। या विशेष अभियानाद्वारे केवळ एका दिवसामध्ये तब्बल 2406 UPSC विद्यार्थी पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आलाय। तसेच 475 विद्यार्थ्यांनी संस्थेच्या 2026 मधील प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी केली असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आलेली आहे। 24 मे 2026 रोजी पार पडलेल्या UPSC पूर्व परीक्षेदरम्यान विविध परीक्षा केंद्रावरती अंदाजे 300 ते 600 विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याने हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं। संस्थेच्या प्रवेश परीक्षा, विद्यार्थी वसतिगृह, मुख्य परीक्षा, मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा तसेच व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात आली। यासोबतच माहिती पत्रकांचं वितरणही करण्यात आले। विद्यार्थ्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 35 अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील एकूण 26 परीक्षा केंद्राबाहेर माहिती कक्ष बूथ उभारण्यात आलेले होते।